भारतामध्ये अलीकडे झालेल्या विविध राज्यातील कारवाईंनी आधुनिक दहशतवादाचा एक नवा भयावह पैलू उघड केलाय. व्हाईट कॉलर जिहाद. फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मुजम्मिल गनई, डॉक्टर शाहीन आणि आणखी 7 जणांच्या अटकेनंतर जवळपास 2900 किलो स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईतून जैश मोहम्मद आणि अन्सार गझवत उल हिंद या संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाले. हा प्रकार दहशतवादाच्या स्वरूपात झालेला एक धोकादायक बदल दर्शवतो. आता शिक्षित आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले इस्लामी अतिरेकी विचारसरणीने प्रभावित होत असून ते केवळ सहभागीच नाहीत तर नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि अंमलबजावणीमध्येही प्रमुख भूमिका बजावत आहेत. ही प्रवृत्ती अचानक निर्माण झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून शिक्षित वर्गातील कट्टरतेची बीजे शांतपणे रुजत होती. अशा कट्टरतेची उत्क्रांती, निधी आणि नेटवर्किंग प्रणाली तसेच भारतातील सुरक्षा यंत्रणांचा प्रतिसाद याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे साक्षात सावंत. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटाच्या एक दिवस आधी फरीदाबादमध्ये हे जिहादी मॉड्यूल उघड झाले. अल फलाह विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर मुजम्मिल गनई, वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर शाहीन आणि पुलवामातील डॉक्टर आदिल अहमद रदद यांना अटक करण्यात आली. तपासात समोर आलं की त्यांचे संबंध पाकिस्तान पुरस्कृत जैश ए मोहम्मद संघटनेशी आहेत. पूर्वीच्या दहशतवादात धार्मिक शिक्षणावर भर असे, पण आता दहशतवादी संघटना अभियंता, IT तज्ज्ञ, कम्युनिकेशन आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांवर अवलंबून आहेत. 2900 किलो स्फोटक साहित्याच्या जप्तीने त्यांच्या तांत्रिक आणि लॉजिस्टिक क्षमतेचे प्रमाण दिसून येतं. विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्था या संघटनांसाठी जणू भरती केंद्र बनली आहेत. येथे तंत्रज्ञानाचा वापर, हालचालींचे स्वातंत्र्य आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा फायदा घेत हे लोक संशय न येता काम करतात. व्हाईट कॉलर जिहाद हा काही नव्याने आलेला जिहाद नाही, तर यापूर्वी सुद्धा अनेक घटना या व्हाईट कॉलर जिहादच्या अंतर्गत घडलेल्या आहेत. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणच बघा. सायन मेडिकल कॉलेजमधील MBBS डॉक्टर 1988 मध्ये हुजी कार्यकर्ता अब्दुल करीम टुंडा याच्या संपर्कात आले आणि दहशतवादात सामील झाले. त्याने 1990च्या दशकात झालेल्या 50हून अधिक बॉम्बस्फोटांमध्ये भूमिका बजावली. त्याच्या वैद्यकीय ज्ञानामुळे अत्याधुनिक LED तयार करण्यात तो तज्ज्ञ होता. 2018 दरम्यान काश्मीर विद्यापीठातून समाजशास्त्रात PhD केलेले प्राध्यापक ज्यांनी अध्यापन सोडून हिजबुल मुजाहिदीनमध्ये प्रवेश केला, 2च दिवसांनी ते चकमकीत ठार झाले. या घटनेने शैक्षणिक वर्गातील कट्टरतेचा धोकादायक पायंडा दाखवला. ऑक्टोबर 2023 ची घटना. 3 शिक्षित व्यक्ती, एक NIT मधील मायनिंग इंजिनियर, एक AMU पदवीधर म्हणजे जामिया मिलिया इस्लामियात PhD साठी निवडलेला आणि गाझियाबादचा कम्प्युटर सायन्स इंजिनियर यांना ISIS मॉड्यूल चालवण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यांनी अकॅडमिक माहिती आणि तांत्रिक ज्ञान वापरून स्फोटक तयार केल्याचे निदर्शनास आले होते. शहनवाजने मायनिंग दस्तावेजांचा वापर करून बॉम्ब निर्मिती तंत्र शिकलं होतं. ऑक्टोबर 2025 ची पुण्यातील घटना पाहिली तर एक सॉफ्टवेअर इंजिनियर अल कायदा संलग्न गटाशी संबंध असल्याने महाराष्ट्र ATS ने त्याला अटक केली होती. तो तरुणांना ऑनलाईन कट्टर बनवत होता आणि ओसामा बिन लादेनचे भाषण प्रसारित करत होता. IT कौशल्य वापरून त्याने गुप्त डिजिटल नेटवर्क उभं केलं. अशी कित्येक उदाहरणं आहेत जी व्हाईट कॉलर जिहादवर प्रकाश टाकतात. वर उल्लेख केलेल्या प्रकरणांमधून हे स्पष्ट दिसून येतं की व्हाईट कॉलर जिहाद हा 2 स्तरांवर कार्यरत असतो. पहिलं, वैचारिक शिकवण, जो प्रतिरोध, न्याय किंवा अल्पसंख्याकांवरील अत्याचार अशा भावनिक विषयांच्या माध्यमातून प्रचार केला जातो. हा प्रचार बंद गटांमध्ये किंवा एन्क्रिप्टेड डिजिटल चॅनल्सद्वारे ऑनलाईन पसरवला जातो, ज्यामुळे तरुणांना विचारसरणीच्या जाळ्यात अडकवलं जातं. दुसरं म्हणजे नेटवर्क सक्रियता, जे शिक्षित भरती झालेले सदस्य सुरक्षित ठिकाणे, डिजिटल समन्वय आणि शैक्षणिक आडोसा उपलब्ध करून देतात. यामुळे संघटनांना दहशतवादी कारवायांचे नियोजन कायदेशीर आणि व्यावसायिक संस्थांच्या चौकटीत बसवता येतं.
ही लढाई फक्त बंदुका आणि स्फोटकांबद्दल नाही, तर ती विचारसरणी, ब्रेन वॉशिंग आणि बौद्धिक भ्रष्टाचार यांविरुद्धची लढाई देखील आहे. व्हाईट कॉलर जिहाद हा दबलेल्या, व्यवस्थित संघटित आणि संस्था आधारित स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याला फक्त पोलीस कारवाईपुरते मर्यादित समजून चालणार नाही. उपाय तात्काळ आणि दीर्घकालीन या दोन्ही पातळ्यांवर असावेत. सुरक्षा रणनीती आता फक्त बंदुका आणि बॉम्ब तपासण्यापुरतीच मर्यादित राहू शकत नाही. यासाठी शैक्षणिक प्रोटोकॉल, आर्थिक पारदर्शकता, डिजिटल साक्षरता आणि समुदाय आधारित प्रतिबंध हे सर्व एकत्रितपणे वापरूनच व्हाईट कॉलर जिहादला हाणून पाडता येईल. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.